नमस्कार, मी प्रज्ञा कदम. प्रज्ञाच किचन स्टुडिओमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत. तर आज आपण जे लाल मिरच्या असतात त्याच्यापासून काळं मिरचू म्हणजेच मसाल्याचं मिरचू कसं बनवायचं ते पाहणार आहोत. जे की नॉनव्हेजला आपल्याला तेवढं मेहनत करायची गरज नाही आहे. डायरेक्ट हे काळं मिरचू टाकलात ना तरीही चालेल. जे की आपण मसाले कूट करतो, धनिया, अ, परत 10 ते 12 मसाले आहेत यामध्ये. तर त्याच्यामध्ये आहे दालचिनी, लवंग, शहाजिरा, दगडफूल, त्याच्यानंतर धनिया, त्याच्यानंतर लवंग, काळी मिरी, पत्ता, हिंग आणि त्यानंतर कोंबाची जी हळद असते ती हळद, खोबरं, दगडफूल आणि चक्रीफूल. तर एवढं साहित्य आपण प्रत्येक वेळेस नॉनव्हेजला कूट करतो आणि भाजीमध्ये टाकतो. तर प्रत्येक वेळेस तुम्हाला कूट करायची गरज नाही आहे. डायरेक्ट हे सगळं टाकून आपण मसाला बनवणार आहोत. ते पण लाल मिरचीच्या. हे लाल मिरची जेव्हा आपण बाजारातून दर आठवड्याला अ, हिरवी मिरची आणतो, तर बघा देठ काढलेले आहेत. तर हिरवी मिरची आणतो, तर काही मिरच्या लाल होतात. तर त्या वाळवलेल्या आहेत मी आणि वाळवून जे जमा झालेले आहेत त्या मिरच्या आहेत. तुम्ही बाहेरून बाजारातून आणू शकता किंवा खूप मिरच्या आपल्या घरीच लाल होतात. त्या वाळवल्याच्या नंतर आपण त्याचं असं लाल मिरचू किंवा तिखट मिरचू, काळं मिरचू करू शकतो. तर सर्वप्रथम कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि त्यानंतर जेवढंही साहित्य मी तुम्हाला दाखवलेलं आहे तेवढं आपल्याला थोडंफार फ्राय करून घ्यायचं आहे. हे दगडफूल टाकलेलं आहे. याला दगडफूल म्हणतात. थोडंसं ऑइल टाकून आपण याला जास्त वेळ नाही, 2 ते 3 मिनिट आपल्याला परतवून घ्यायचं आहे. जळू द्यायचं बिलकुल नाही आहे. थोडंसं परतून घ्यायचं आहे. लगेच काढून घेऊयात आणि यानंतर ऑलरेडी ऑइल आहे यामध्ये. त्यामध्येच मी पत्ता टाकत आहे. तेजपत्ता म्हणतात याला. ते पण आपण परतून घेऊयात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी तुम्हाला जेवढ्या मिरच्या दाखवल्या होत्या तेवढ्याच माझ्याकडे अवेलेबल होत्या. तर तुम्हाला जर जास्त मसाला करायचा असेल तर जेवढंही मी साहित्य घेतलेलं आहे त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त साहित्य घ्या. एक मोठी प्लेट भरून मिरच्या आहेत. तर त्यासाठी मी तुम्हाला दाखवले तेवढं साहित्य घेतले. तुम्हाला जर जास्त मिरच्या असतील तर त्यापेक्षा जास्त क्वांटिटी घ्या. तर बघा, पत्ता पण छान, तेजपत्ता पण छान व्यवस्थित तेलामध्ये आपण परतून घेतलेले आहोत. काढून घेऊयात. बघा, खूप मस्त कलर पण आलेला आहे आणि स्मेल पण मस्त येतोय मसाल्याचा. विलायची टाकून परतून घेऊयात. ऑलरेडी ऑइल थोडं आहे. ही पण थोडीफार रेडिश म्हणजेच 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचं आहे. चला लगेच काढून घेऊयात. त्यानंतर दालचिनी टाकून देत आहे. ते पण आपण व्यवस्थित 2 ते 3 मिनिट परतून घेऊयात. तुम्हाला बोर होऊ नये म्हणून मी फास्ट दाखवत आहे. पण काही टिप्स असतात, काही ट्रिक असतात, जे इम्पॉर्टंट आहेत तेच मी तुम्हाला दाखवत आहे. तर स्किप न करता पहा. मी पण स्किप न करता दाखवत आहे. काढून घेऊयात. त्यानंतर लवंग टाकून दिलेलं आहे. ते पण परतून घेऊन काढून घेऊयात. लवंग आणि मिरे थोडे कमी प्रमाणात टाका, कारण ते तिखट असतात. लवंग पण खूप तिखट असतं, झणझण असतं. तर दुसऱ्या जे हे आहेत तुमचे मसाले आहेत त्यापेक्षा थोडं प्रमाण कमी घ्या. हे मिरे आहेत, काळे मिरे म्हणतात याला. ते पण परतून घेतले. आता टाकूयात चक्रीफूल. 2 घेतलेले आहेत मी. तुमची जर क्वांटिटी जास्त असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता. परतून घेऊयात आणि काढून घेऊयात. त्यानंतर धनिया घेतलेला आहे. ते पण परतून घेऊन काढून घेऊयात. त्यानंतर एकत्रच जिरे आणि शहाजिरे मिक्स मी भाजून घेत आहे. म्हणजेच थोडंफार फ्राय करून घेत आहे, परतून घेत आहे. काढून घेऊयात.
त्यानंतर खोबरं आपल्याला थोडंफार परतून घ्यायचे. तर दुसरं मी तुम्हाला सांगितले 1 ते 2 ते 3 मिनिट आपल्याला परतून घ्यायचे. पण खोबरं तुम्हाला थोडेफार ब्लॅक ब्राऊन कलर होजेपर्यंत परतून घ्यायचे. जसा की धुवा निघतो, धुरळा जेव्हा निघतो तेव्हा आपल्याला परतवायचं बंद करायचं आहे. तोपर्यंत परतवून घ्यायचं आहे. बघा खोबरं जे असते खोबऱ्याची वाटी त्याला एकदम पतले पतले करून नंतर आपल्याला करून घ्यायचे. बघू शकता तुम्ही ब्लॅक ब्लॅक कलर झालेला आहे. तर आता या कंडिशनमध्ये काढून घेऊयात. फायनली आता आपल्याला मिरच्या टाकून द्यायच्या आहेत आणि मिरच्या पण कशा आपल्या जास्त कडक नसतात किंवा मिरची भाजून घेतलीच पाहिजे. मिरची टाकून द्यायची आहे. थोडंसं ऑइल खाली होतं. परत यामध्ये मी ऑइल टाकून घेणार आहे. सुरुवातीला ऑइल न टाकता 1 ते 2 मिनिट परतून घ्यायचं आहे. थोडेफार कडक होऊ द्यायचे आहे आणि त्यानंतर ऑइल टाकून परत आपल्याला परतून घ्यायचे आहेत. माझ्याकडे एवढ्या मिरच्या आहेत. तर तुम्ही यामध्ये 7 ते 8 टेबलस्पून ऑइल टाकून घ्या आणि परतून घ्या. तर कुठंपर्यंत परतून घ्यायचं आहे आपल्याला ब्लॅक किंवा ब्राऊन कलर येऊ द्यायचा नाही आहे. फक्त थोडंफार गरम होजेपर्यंत परतून घ्यायचं आहे. थोडं मिरचू थोडं थोडं मीठ टाकायचं आहे की ज्यामुळं आपल्याला खंक येणार नाही. ज्यामुळं जो तिखट स्मेल असतो, वास असतो तो आपल्याला येणार नाही. जास्त ठसका होणार नाही. तर त्यामुळे यामध्ये आपल्याला मीठ टाकून द्यायचं आहे आणि त्यानंतर परतवून घ्यायचं आहे. तर परतवून कुठंपर्यंत घ्यायचं, थोडंफार छोटे छोटे ब्लॅक कलरचे डाग पडतात 2-3 मिरच्याला खालच्या, तिथंपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. थोडा धुरळा पण निघतो, किंचितसा, जास्त नाही. तिथंपर्यंत आपण परतून घेऊयात. त्यानंतर थोडंसं हिंग टाकून घेऊयात. परतून घेऊयात. हिंग सगळीकडे लागलं पाहिजे. आणि त्यानंतर टाकलेला आहे मी हळद. त्यानंतर सगळा मसाला टाकून दिलेला आहे आणि परत आपल्याला 1 ते 2 मिनिट परतून घ्यायचं आहे. बघू शकता मिरचीचा कलर थोडा चेंज झालेला आहे. चला तर तयार आहे. त्यानंतर आपण हे बघा, मी ह्याच्यासाठी तुम्हाला दाखवलं की हे आहे ज्यूसचं भांडं. तर मला असं वाटलं की या ज्यूसच्या भांड्यामध्ये जर आपण केलं तर खूप मोठं भांडं आहे, लवकरच होईल. जी चूक मी केली ती चूक तुम्ही करू नये म्हणून मी तुम्हाला स्किप करता आला असतं, पण मी दाखवलं का, कारण त्याच्यामध्ये कितीही केलं तरी बारीक नाही झालं म्हणून मी परत आपल्या छोट्याच भांड्यामध्ये टाकलं. तर मी घरी मिरचू बनवणार आहे. घरी कसं बनवायचं ते तुम्हाला सांगणार आहे ना. तर बाहेरून बिलकुल मी कुठून आणलेलं नाही आहे. बघा सगळ्यात जे छोटं भांडं असतं मिक्सरचं तेच घ्या आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला कमी, पुन्हा थोडं वाढवून आणि पूर्ण स्पीडमध्ये बारीक करून घ्यायचे. सुरुवातीला कमीमध्ये ठेवून बघू शकता तुम्ही एकदम बारीक झालेला आहे. कलर पण बघू शकता तुम्ही आणि स्मेल पण अप्रतिम येत आहे. पूर्ण घरामध्ये, सगळ्या घरामध्ये स्मेल दरवळत आहे. तर अशाच पद्धतीनं जेवढ्या पण मिरच्या आहेत तेवढ्या आपण पूर्ण मसाला मिक्स केलेल्या मिरच्या पूर्ण आपण मिक्सरमध्ये कूट करून घेऊयात. 3 ते 4 वेळेस मला करावं लागलं. हा दुसरा लॉट आहे आणि आणखी 2 लॉट होतील. दुसरी एक गोष्ट म्हणजे काढल्याच्या नंतर लगेच चेहऱ्यावरती नका घेऊ, कारण काढल्याच्या नंतर तुम्ही बघितलेच वाफ येते. ती वाफ एकदम
डोळ्यामध्ये जाऊ शकते किंवा नाकामध्ये गेली तर एकदम ठसका लागण्याची शक्यता असते आणि चेहऱ्याला पण झणझण होत असतं. तर त्यामुळं एक लक्षात ठेवा. परत एकदा दाखवते. जेव्हा की आपण झाकण काढतो तर त्यानंतर लगेच झाकण पण नका काढू. जेव्हा आपण बारीक करतो बारीक केल्याच्यानंतर थोडा वेळ थांबा. मिक्सर बंद केल्याच्यानंतर थोडा वेळ थांबा आणि त्यानंतर झाकण काढा. शेवटचा लॉट टाकून घेत आहे. धुरळा बघा कसा येतो काढल्याबरोबर. तर हे जे धुरळा आहे तो तुमच्या डोळ्यामध्ये जाण्याची शक्यता असते. त्यामुळं मिक्सर जेव्हा आपण पहिल्यांदा कमी करायचं, पुन्हा जास्त करायचं आणि त्यानंतर बारीक झाल्याच्या नंतर जर बारीक झालं नसेल तर चमच्यानी एकदा खालची जे बारीक झालेलं आहे ते वरती करून वरच्या जर काही मिरच्या असतील ओबडधोबड ते खालती करा. परत एकदा मिक्सरमधून फिरवून घ्या आणि जेव्हा तुम्ही झाकण काढता तेव्हा थोडा वेळ थांबा. बारीक झाल्यानंतर थोडा वेळ थांबा, नंतर झाकण काढा आणि झाकण काढताना तुमचा चेहरा वरती नका घेऊ. फायनली आपलं काळं मिरचू, मसाल्याचं मिरचू तयार झालेलं आहे. पूर्ण लॉट काढून झाल्याच्या नंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. जे मसाले आहे सगळीकडे मिक्स झाले पाहिजेत. जवळून दाखवते बघा तुम्हाला घरी केलेलं मसाल्याचं मिरचू. तर बाहेरून जे तुम्ही घेता ते कसं असते आपल्याला माहिती नाही. बघा हे बघा किती बारीक झालेलं आहे. नक्कीच ट्राय करा. ट्राय केल्याच्या नंतर ना कमेंट करून नक्की सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तरी तुम्ही सबस्क्राईब करत नाही, नक्की सबस्क्राईब चॅनेलला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत थँक्यू.